हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला क्लास 12चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट चालू आहे मॅट्रायसिस, ज्यामध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण एक्सरसाइज 2.1 कंप्लीट केलेली आहे. तो जर का व्हिडिओ बघितला नसेल तर इथे आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सोबतच या युनिटसाठी लागणारे सगळे जे बेसिकचे व्हिडिओज आहेत ते बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. मित्रांनो, आज चालू करतोय आपण एक्सरसाइज 2.2. मित्रांनो, या एक्सरसाइज मध्ये आपल्याला ऍडजॉइंट मेथड काय आहे किंवा मायनर्स काय, कोफॅक्टर्स काय, ह्या सगळ्या गोष्टींवरती क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते सॉल्व्ह करायचे आहेत. तर त्यासाठी जो काही बेसिक लागतं आपल्याला, ते बेसिक आधीच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेला आहे. तो जर का व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, पहिल्यांदा तर तो व्हिडिओ बघा, जेणेकरून ही एक्सरसाइज तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. तर चला चालू करतोय आपण आज एक्सरसाइज. बघा, पहिला क्वेश्चन दिलेला आहे. यामध्ये काय क्वेश्चन दिलेला आहे? फाइंड द को फॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसिस. ओके, जे काही मॅट्रिक्स दिलेले यांच्या एलिमेंटसाठी आपल्याला को फॅक्टर्स फाइंड करायचे. आता को फॅक्टर्स काय आहेत, ते कसे फाइंड करतो आपण, त्यानंतर मायनर्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही तिथे आय बटनवरती जाऊन बघू शकता. मित्रांनो, आता यासाठी पहिल्यांदा आपल्याला को फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत. को फॅक्टर्स फाइंड करण्याच्या आधी आपल्याला पहिल्यांदा मायनर फाइंड करावे लागतात प्रत्येक एलिमेंटचे. मायनर काय असतात? प्रत्येक एलिमेंटचा, या एलिमेंटचा M11, सेकंड एलिमेंट M12, M21 अँड M22. त्याचबरोबर आपल्याला को फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत, जे की आपण ए ने डिनोट करतो. A11, A12, A21, A22. ओके, आता मायनस काय सांगितले होते मी तुम्हाला? बघा, फर्स्ट एलिमेंट साठी आपल्याला मायनर फाइंड करायचे आहे. तर हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करा. कॉलम आणि रो स्किप केल्यानंतर जो एलिमेंट उरतो इथे काय? 4. तर हा M11 चा मायनर. सेकंड साठी सेम, परत हा पूर्ण रो आणि कॉलम स्किप करा. काय उरतो? -3. अगेन थर्ड -3 साठी पण हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करा. काय उरतं? 2. 4 साठी हा पूर्ण कॉलम आणि हा रो स्किप करा. काय उरतं? -1. हे काय झाले? तर मायनर झालेले आहे. 2/2 साठी अगदी इझी आहे. एक्झॅक्ट त्याच्या समोरचा जे एलिमेंट असतो तो त्याचा मायनर असेल. म्हणजे -1 चा 4 असेल, 4 चा -1 असेल, -3 चा 2 असेल, 2 चा -3 असेल. 2/2 मध्ये आपल्याला इझिली ते फाइंड करता येतं. आता याचेच काय करायचे आपल्याला? तर को फॅक्टर्स फाइंड करायचे आहे. बघा, को फॅक्टर फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे. तुम्हाला हे बेसिक मध्ये सांगितलं होतं. तर A11 जर फाइंड करायचं असेल तर -1 रेज टू दी पॉवर I प्लस जे, इथे IJ करा. ठीक आहे, इंटू MI इंटू J. हा कशासाठीचा फॉर्म्युला आहे? तर हा को फॅक्टर्स फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे. आता यामध्ये बघा, AIJ काय आहे? I आणि J याची ऑर्डर आहे, प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर. म्हणजे हा पहिला काय आहे? तर A11, हा A12, A22 आणि A23. एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स किंवा ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आपल्याला माहित आहे, हे बेसिक मध्ये झालेलं आहे. तर या पहिल्या एलिमेंट इथे AIJ आहे, त्याच्या ठिकाणी आपण जर का पहिला पुट केला 1 1, म्हणजे हा A11 झाला. -1 रेज टू दी पॉवर I प्लस जे, या दोघांचीच एडिशन आहे, म्हणजे 1 + 1 इंटू MIJ, म्हणजे त्याचाच मायनर. फर्स्टचा मायनर काय आहे? 4 इक्वल्स टू -1 स्क्वेअर, 1 होऊन जाईल, 1 × 4 4. म्हणजे मग हा को फॅक्टर काय मिळणार आपल्याला? 4. हा तर युजिंग फॉर्म्युला आहे, पण यासाठी पण ट्रिक सांगितली होती. अगदी 2 मिनिटात तुम्ही कुठल्याही मायनर्स दिलेले असेल तर त्याचे को फॅक्टर फाइंड करू शकता. ओके, ते काय होती? तर पहिल्यांदा तर जे एलिमेंट आहे ते ऍज इट इज लिहून टाकायचे, -1. मग काय होतं? जर पॉवर इव्हन येत असेल तर प्लस असतो, आणि पॉवर ऑड येत असेल तर तो मायनस असतो. मग आता इथे 1 + 1 2 इव्हन आहे, मग हा इव्हन असेल.
इथे काय आहे 1 + 2 3 पॉवर ऑड झाला म्हणजे हा काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. ठीक आहे. इथे 2 + 1 काय झाला 3 पॉवर ऑड झाला म्हणजे हा काय होऊन जाईल मायनस. इथे 2 + 2 4 पॉवर इव्हन आहे. इव्हन असेल तर जे काही साईन असेल ते ॲज इट इज -1 ला -1. हे काय आहेत मायनर्स आणि कोफॅक्टर्स. आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं ते फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट. ओके, मग काय मिळाले आपल्याला कोफॅक्टर्स 4 3 -2 -1. ओके, हे आपल्याला गिव्हन एलिमेंटसाठी गिव्हन मॅट्रिक्ससाठी कोफॅक्टर सांगितलं जे की मिळालं आपल्याला 4 3 -2 -1. आता हे 2/2 साठी होतं, इझी होतं. आता आपल्याला काय बघायचं आहे 3/3 साठी कसं काढणार आहे आपण, कसं फाइंड करणार आहे. आता 3/3 साठी काय होणार आहे तर एकूण 3 मायनर्स अँड 3 कोफॅक्टर्स, सॉरी 9 मायनर्स अँड 9 कोफॅक्टर्स मिळणार आहेत. मग बघा पहिल्यांदा आता M11 M12 M13 M21 M22 M23 M31 32 and M33. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा आपण मायनर फाइंड करून घेऊया. मग मायनर फाइंड करण्यासाठी काय करतो आपण फर्स्ट एलिमेंट साठी म्हणजे 1 साठी मायनर फाइंड करतो. मी जसं तुम्हाला सांगितलं 1 साठी मायनर फाइंड करता सो हा पूर्ण कॉलम आणि हा रो स्किप करा. इथे काय उरणार आहे 4 एलिमेंट्स उरणार आहेत. ते कुठले 3 5 0 -1. काय करायचं मग यांना सॉल्व्ह करायचं. हा काय होऊन जाईल तर -1 × 3 -3 मायनस 0 × 5 0 म्हणजे काय मिळालेलं आहे तर -3 मायनर मिळालेला आहे आपल्याला -3. आता सेकंड एलिमेंट साठी M12 म्हणजे हा -1 साठी काय करतो आपण पूर्ण कॉलम आणि रो स्किप करतो. मग काय मिळतं आपल्याला -1 × -2 मायनस मायनस कॅन्सल झाला तर 2 × 1 2 मायनस -2 × 5 -10 म्हणजे हा +10 होऊन जाईल तर मिळाला आपल्याला 12. सेकंड एलिमेंटचा मायनर. थर्ड एलिमेंटचा मायनर म्हणजे या 2 साठी मायनर फाइंड करतो. पूर्ण कॉलम आणि रो स्किप करा. 0 × -2 0 मायनस -2 × 3 -6 म्हणजे हा +6. सो आपल्याला मायनर काय मिळाला 6. नंतर M21 -2 साठी हा पूर्ण कॉलम आणि हा रो स्किप करा. मग काय मिळतं आपल्याला -1 × -1 1 मायनस हा पूर्ण रो आणि हा कॉलम स्किप केल्यानंतर -1 × -1 1 मिळाला आपल्याला. 0 × 2 हा 0. ओके, मग काय मिळतो मायनर 1. 2 साठी म्हणजे 3 साठी पूर्ण कॉलम आणि रो स्किप केल्यानंतर -1 × 1 -1 -1 -2 × 2 -4 आणि हा +4. मग काय मिळतं आपल्याला 3. M23 साठी 5 साठी आपण करतोय एलिमेंट 5 आहे यासाठी पूर्ण रो आणि हा कॉलम स्किप केल्यानंतर 0 × 1 0 मायनस 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 कॅन्सल 2 × 1 2 -2. M31 साठी म्हणजे -2 साठी ओके -2 साठी पूर्ण हा कॉलम आणि रो स्किप करा. 5 × -1 -5 मायनस 5 × -1 -5 झाला. देन 3 × 2 6 -6 -5 -6 -11. ओके, देन 3 2 साठी म्हणजे आज 0 साठी पूर्ण कॉलम आणि रो स्किप करा. 5 × 1 5 मायनस -2 × 2 -4 म्हणजे हा +4 झाला. 5 + 4 9. ओके, M33 साठी म्हणजे लास्ट एलिमेंट साठी -1 साठी जर का घेतला तर काय होऊन जाईल बघा. हा पूर्ण कॉलम आणि हा रो स्किप जर झाला तर 3 × 1 3
देन मायनस मायनस कॅन्सल, 2 इंटू 1 2 मायनस 2 म्हणजे हा काय मिळाला 3 मायनस 2 1. आता हे सगळे मायनर्स मिळालेले आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे कोफॅक्टर. ओके, कोफॅक्टर साठी सेम हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. हा फॉर्म्युला यूज करून पण तुम्ही इथे डायरेक्ट मायनर यूज करू मायनर वरनं कोफॅक्टर फाइंड करू शकता. मायनर काढण्यासाठी बघा या वेने जरी सॉल्व्ह केलं तरी चालतं आणि जेव्हा तुम्हाला हे सगळं डायरेक्ट कॅल्क्युलेशन करता येईल त्यावेळेस काय करायचं आहे तर डायरेक्ट मग तुम्ही डायरेक्ट करू शकता. अगदी मॅट्रिक्स वर्सेस कॅल्क्युलेशन करून फक्त आन्सर लिहू शकता. जोपर्यंत चांगली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत याचं सेपरेट एक डिटर्मिनंट तयार करून घ्यायचा, त्याला सॉल्व्ह करायचं आणि त्यामुळे काय होणार आहे तर कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून तुम्ही तुमचा आन्सर चुकणार नाही. नाहीतर मग कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम होऊन आन्सर चुकू शकतो. त्यामुळे हे पहिल्यांदा चांगली प्रॅक्टिस या वेने करून घ्यायची. हे चांगलं जमायला लागल्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता काय करणार आहे आपण कोफॅक्टर्स फाइंड करणार आहे. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ओके, आता कोफॅक्टर फाइंड करण्यासाठी मी काय सांगितलं तुम्हाला तर अगदी डायरेक्ट आपण कोफॅक्टर्स लिहू शकतो. फक्त आपल्याला पॉवर किती आहे हे बघायचं आहे. त्यानंतर डायरेक्ट कोफॅक्टर पहिल्यांदा काय करायचं आहे तर ऍज इट इज जे इकडे व्हॅल्यू आलेल्या ते लिहून टाकायच्या. म्हणजे -3 12 6 1 3 -2 -11 9 आणि 1. ओके, ऍज इट इज जे मायनर होते ते इकडे आपण कॉपी केले. आता आपल्याला काय करायचं आहे तर यांचा पॉवर काय येतो. इव्हन जर असेल तर ऍज इट इज ठेवायचा आहे आणि ऑड जर असेल तर त्याला मायनस करायचं किंवा रिव्हर्स करायचं आहे. मग काय होईल बघा 1 + 1 2 इव्हन आहे ऍज इट इज राहील. हा 1 + 2 हा काय होतोय ऑड होतोय म्हणजे हा काय होऊन जाईल -12. 1 + 3 इव्हन आहे असंच राहणार आहे. 2 + 1 3 मग हा -1 होऊन जाईल. 2 + 2 4 हा इव्हन ऍज इट इज राहील. 2 + 3 5 मग हा काय होऊन जाईल +2. 3 + 1 4 इव्हन आहे ऍज इट इज राहील. 3 + 2 5 मग हा काय होऊन जाईल तर -9. 3 + 3 6 म्हणजे हा 1. मग आपल्याला कोफॅक्टर्स काय मिळालेले आहेत required cofactors are काय आहे बघा -3 -12 6 -1 3 2 then -11 -9 and 1. ओके, आपल्याला गिव्हन मॅट्रिक्सचे कोफॅक्टर्स काढायला सांगितले होते. इथे जसं आपण कोफॅक्टर्स फाइंड केलेले आहे इकडे पण आपल्याला कोफॅक्टर्स काढायला सांगितले होते. इथे हे 2/2 चा आहे, इकडे 3/3 चा आहे. अगदी इझी क्वेश्चन्स आहेत, इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी आपल्याला बेसिकचा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे मित्रांनो. तो जर बघितला तर या सगळ्या गोष्टींच्या ट्रिक तिथे सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही इझिली मायनर्स अँड कोफॅक्टर्स फाइंड करू शकाल. ओके, हे कॉपी करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. तर चला मित्रांनो आपण चालू करतो सेकंड क्वेश्चन. ओके, सेम क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे बघा क्वेश्चन, फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स फॉर द फॉलोइंग मॅट्रायसेस. ओके, आता काय फाइंड केलं होतं आपण कोफॅक्टर्स फाइंड केले होते फॉर द फॉलोइंग मॅट्रायसेस, एलिमेंट फॉर फॉलोइंग मॅट्रायसेस. आता आपल्याला काय करायचं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. ठीक आहे, जे कोफॅक्टर्स येणार आहेत त्याला आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे. फक्त सेम क्वेश्चन आहे मगाशी जो होता तोच. इथे आपण डायरेक्ट कोफॅक्टर्स लिहिले होते तर इथे आपल्याला आलेले कोफॅक्टर्स हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचे आहेत फक्त. मग बघा प्रोसिजर सेम असणार आहे. ओके, आता फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 1 3 4 -1. पहिल्यांदा याचे मायनर्स फाइंड करून घ्यायचे आहे. 1 साठी मायनर काय असेल कॉलम आणि रो स्किप होऊन जाईल मग हा -1 होऊन जाईल. 3 साठी काय होईल त्याच्या समोरचाच एक्झॅक्ट म्हणजे 4. 4 साठी काय होईल त्याच्या समोरचा हा 3. ओके, देन -1 साठी काय होऊन जाईल तर हा 1. मायनर झालेले आहे. कोफॅक्टर लिहायचे 1 + 1 2 आहे मग ऍज इट इज लिहायचा. 1 + 2 3 आहे मग हा -4 होऊन जाईल. 2 + 1 3 आहे मग हा -3 होऊन जाईल आणि 2 + 2 4 होतो म्हणजे हा ऍज इट इज 1 होऊन जाईल. फाइंड कसे करायचे तर आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड करायचे आहे. मग आता याला फक्त मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ओके, मग काय होईल
मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज काय होऊन जाईल -1 -4 -1 -4 -3 1. ओके, काय झालेलं आहे तर हा -1 -4 -1 -4 -3 आणि 1. फक्त आपण याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. सेम 3/3 साठी पण होऊन जाईल. पहिल्यांदा काय करतो आपण तर 1 साठी जर फाइंड करायचा असेल तर हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करतो. त्याच्या समोर काय उरणार आहे तर 1 3 ओके देन 3 -5 यांचं क्रॉस मल्टिप्लाय करा. काय मिळतं आपल्याला -5 × 1 -5 3 × 3 9 -9 मग किती मिळतं आपल्याला -14. ओके, इथे सेम सेकंड एलिमेंट साठी म्हणजे 0 साठी हा कॉलम आणि हा रो स्किप करा. मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. मग हा 10 मायनस हा 0 इथे मिळाला आपल्याला 10. 2 साठी हा कॉलम आणि रो स्किप करा. -6 -0 हा -6 मिळाला आपल्याला. देन 2 1 साठी म्हणजे -2 साठी हा कॉलम आणि हा रो स्किप करा. मग काय होईल हा 0 -6 मग हा -6 मिळतो आपल्याला. 2 2 साठी म्हणजे 1 साठी हा कॉलम आणि रो स्किप करा. हा -5 -5 × 0 -5 मिळालेला आपल्याला. देन 2 3 म्हणजे हा 3 साठी हा कॉलम आणि रो स्किप करा. मग काय होऊन जाईल 1 -0 मग 1 मिळाला आपल्याला. मग 3 1 साठी हा कॉलम आणि रो स्किप करा. 0 -2 -2 3 साठी कॉलम आणि रो स्किप करा. मग 3 × 1 3 -4 3 -4 7 मिळाला आपल्याला. ओके, देन लास्ट एलिमेंट साठी -5 साठी हा कॉलम आणि रो स्किप करा. मग 1 -0 1 मिळाला. मग आता मायनर मिळालेले आहे, त्याला कोफॅक्टर लिहायचे आहे. कोफॅक्टर लिहिताना काय होईल बघा 1 1 आहे, पॉवर याचा इव्हन आहे ऍज इट इज 14. ओके, 1 + 2 3 ऑड पॉवर आहे मग -10 होऊन जाईल. हा 1 + 3 4 इव्हन ऍज इट इज. इथे 2 + 1 3 ऑड झाला मग -6 चा काय होऊन जाईल 6. 2 + 2 4 इव्हन पॉवर आहे मग ऍज इट इज -5. देन 2 + 3 5 होतो 1 आहे तर मग काय होऊन जाईल -1. 3 + 1 4 ऍज इट इज -2. 3 + 2 5 7 आहे तर मग हा -7 होऊन जाईल. 3 + 3 6 1 आहे तर हा ऍज इट इज 1 राहील. मग द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज काय होऊन जाईल -14 -10 -6 6 -5 -1 6 -5 -1 -2 -7 1 -2 -7 1. ओके, हा काय आहे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. लास्ट क्वेश्चन आपण जे सॉल्व्ह केले होते सेम तसेच आहे. मायनर आणि कोफॅक्टर काढले आणि कोफॅक्टरला फक्त आपण मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. बघा कॅल्क्युलेशन करताना खूप केअरफुली कॅल्क्युलेशन करायचं आहे, कारण मायनर्स चुका होऊ शकतात. बघा आता इथं 2 3 साठी आपण जो मायनर फाइंड केलेला आहे ओके 2 3 म्हणजे या एलिमेंटसाठी 3 एलिमेंटसाठी आपण मायनर फाइंड केलेला. हा पूर्ण रो आणि हा कॉलम स्किप होऊन जाईल. मग मल्टिप्लिकेशन कशाचं होईल 3 × 1. इथे काय केलेलं आहे 1 × 1 3 × 1 म्हणजे हा काय होऊन जाईल 3. 0 × 0 हा 0 होऊन जाईल. मग इथे काय मिळणार आहे आपल्याला 3. मायनर बदलल्यामुळे इकडे कोफॅक्टर पण बदलणार आहे. इथे काय होऊन जाईल 3 आणि कोफॅक्टर बदलल्यामुळे इथे काय होऊन जाईल तर हा 3. ओके, कॅल्क्युलेशन आपल्याला खूप केअरफुली करायचं आहे. ओके, हा ऍज इट इज कॉपी करून घ्या. चला मित्रांनो, आता बघतोय आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन मध्ये काय बघायचं आहे बघा आपल्याला तर ऍडजॉइंट. फाइंड द ऍडजॉइंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. आता ऍडजॉइंट काढण्यासाठी काय करावं लागतं पहिल्यांदा तर आपल्याला मायनर्स काढावे लागतात. देन आपल्याला कोफॅक्टर्स काढावे लागतात. देन कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स काढावा लागतो.
आणि कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज केला म्हणजे मग आपल्याला ऍडजॉइंट मिळतो. तर ऍडजॉइंट जर का काढायला सांगितलं असेल तर आपल्याला पहिल्यांदा मायनर, कोफॅक्टर आणि मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ह्या 3 स्टेप्स कराव्या लागतात. देन आपल्याला ऍडजॉइंट मिळतो. म्हणजे काय तर एकंदरीत आता आपण लास्टचे 2 क्वेश्चन 1 आणि 2 बघितलेला आहे. सेम त्याच स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय केलं होतं आपण तर फक्त मायनर्स काढले देन कोफॅक्टर्स काढले. ओके, सेकंड क्वेश्चन मध्ये काय केलं, मायनर्स काढले, कोफॅक्टर काढले आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स काढला. आता काय करतोय आपण, मायनर्स काढणार, कोफॅक्टर काढणार, कोफॅक्टर मॅट्रिक्स काढणार आणि मग ऍडजॉइंट काढणार. ओके, बघा ऍडजॉइंट कसा काढायचा, काय असतो नेमका ऍडजॉइंट, हे सगळं बेसिक मध्ये झालेलं आहे. बेसिक मध्ये मी शिकवलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. पहिल्यांदा मित्रांनो मी तर सांगेन की हा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही बेसिकचा व्हिडिओ बघा. तुमच्या सगळ्या आयडियाज क्लिअर होतील. देन ही एक्सरसाइज आहे, इझिली तुम्हाला समजेल, स्वतः तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, आता इथे मायनर्स घ्यायचा आहे. 2 चा मायनर्स काय आपल्याला माहित आहे, 5 मायनस 3 चा मायनर्स काय मिळतो आपल्याला तर 3, 3 चा मायनर -3, 5 चा मायनर 2. याचाच कोफॅक्टर काय होतो, 1 + 1 2 आहे म्हणजे 5 ला 5 ऍज इट इज. 2 + 1 3 आहे म्हणजे हा -3 होऊन जाईल. 2 + 1 3 आहे मग हा 3 होऊन जाईल. 2 + 2 4 आहे म्हणजे हा ऍज इट इज 2 राहील. मग आता काय करायचं आपल्याला तर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स, ठीक आहे, ज्याला आपण डिनोट करतो आयजेने, किंवा इथे आता ऑर्डर दिलेली आहे, ऑर्डर दिलेली ते चालते, 2/2 आहे. काय एलिमेंट्स मिळाले तर 5 -3 3 2. काय करायचं याचा तर ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ओके, याचा ट्रान्सपोज घेणार आहे म्हणजे काय होईल तर ए ट्रान्सपोज 2 × 2. हे काय आहे तर ऍडजॉइंट, ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू, ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू, मग ट्रान्सपोज घेतो म्हणजे काय करतो तर हे जे काही कॉलम आहे याला रो मध्ये कन्व्हर्ट करतो. म्हणजे हा काय होऊन जाईल तर 5 -3, 5 -3 आणि 3 2 3 2. ओके, 5 3 आणि -3 2. हा काय आहे तर ऍडजॉइंट आहे. अगदी सिंपल आहे. पहिल्यांदा मायनर देन कोफॅक्टर काढला, कोफॅक्टर मॅट्रिक्स काढला आणि ट्रान्सपोज घेतला त्याचा, तो मिळाला आपल्याला ऍडजॉइंट. आता मित्रांनो बघा, ही क्वेश्चन आहे आणि हे आन्सर आहे. बघा यामध्ये काय झालेलं आहे, सिमिलर आहे. बघा इथे काय आहे बघा, 2 -3 3 5. ओके, आता इथे काय आहे बघा, 5 3 -3 2. काय झालेलं आहे तर हे 2 एलिमेंट जे आहेत एकमेकांसोबत इंटरचेंज झालेले आहेत. म्हणजे 2 च्या ठिकाणी 5 आला, 5 च्या ठिकाणी 2 झाला. आणि हे 2 जे एलिमेंट आहेत, हे 2 एलिमेंट काय झालेले आहेत तर मायनस झालेले आहेत. ओके, म्हणजे बघा याचा जर का डायरेक्ट ऍडजॉइंट जर घ्यायचा असेल तर ए बी सी डी जर एलिमेंट आपण कन्सिडर केले तर इथे पहिल्यांदा हा डी झालेला आहे, देन इथे काय झालेला आहे तर ए. ओके, हा बी आणि सी सेम आहे पण ते काय झालेले आहेत मायनस. 2/2 चा डायरेक्ट जर का ऍडजॉइंट काढायचा असेल तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे 2 एलिमेंट इंटरचेंज करायचे एकमेकांसोबत आणि बी आणि सी जे एलिमेंट आहेत त्यांना मायनस करायचं. म्हणजे आता इथे हा -3 होता, मायनस मायनस प्लस झाला म्हणून इथे 3 मिळालेला आहे. इथे +3 होता, मायनस ऍड झाल्यामुळे इथे काय झाला -3. ओके, किंवा आपला आलेला आन्सर बरोबर आहे की नाही हे आपण याच्यावरनं ठरवू शकतो. ठीक आहे, आता 3/3 साठी बघा, पहिल्यांदा तर आपण मायनर्स काढणार आहे. हा कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर 3 5 0 -1. ओके, मग आता काय होऊन जाईल बघा, हा पूर्ण रो आणि हा कॉलम स्किप झाला. हे 4 एलिमेंट आपण ऍज इट इज इथे लिहून घेतले. या एलिमेंटचं काय होणार आहे आता तर हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मायनर मिळेल. मग काय होऊन जाईल, हा -1 × 3 -3 मायनस हा 0, मग आपल्याला मिळालेला -3.
ओके, देन हा एलिमेंट झाला. देन सेकंड -1 साठी हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करायचा. मग काय होऊन जाईल, तर मायनस 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 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे हा 2 आणि हा 10, म्हणजे 2 + 10 वस्तू फेल मिळाला. बघा परत बघा, हा कॉलम आणि हा रो आणि हा कॉलम स्किप केला. मग -1 इंटू -2 मायनस मायनस कॅन्सल, हा 2 मिळालेला आहे. देन 2 इंटू 5 10, हा मायनस आहे आणि इथला मायनस 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 प्लस झाला, 12 मिळाला. मग थर्ड एलिमेंट साठी म्हणजे 2 साठी हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करा. 0 इंटू -2 0 मायनस 2 इंटू 3 6 आणि हा मायनस प्लस 6, म्हणजे हा आपल्याला 6 मिळालेला आहे. या एलिमेंट साठी हा पूर्ण रो आणि हा कॉलम स्किप करा. मग काय होतं, -1 इंटू -1 मायनस मायनस कॅन्सल 1 मायनस हा 0, मग काय मिळालं आपल्याला 1. 2 2 म्हणजे सेंटरच्या एलिमेंट साठी हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करा. हा काय होऊन जाईल -1 आणि -4, म्हणजे हा मायनस मायनस प्लस काय होऊन जाईल, तर हा 3, -1 + 4 3. मग 5 साठी हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करा. कॉलम आणि रो स्किप केल्यावर 0 इंटू 1 हा 0 मायनस 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 प्लस, हा काय होऊन जाईल, तर 2. ओके, मग इथे मिळतो आपल्याला -2. मग 3 1 साठी -2 साठी घेतोय आपण. -2 साठी घेतल्यानंतर काय होईल, हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप होऊन जाईल. हा -5 आणि हा 3 इंटू 2 6, -5 -6 -11. ओके, देन 3 2 साठी सेकंड म्हणजे हा 0 एलिमेंट साठी हा काय होऊन जाईल, तर हा कॉलम आणि रो स्किप होऊन जाईल. 5 इंटू 1 5, मग -2 इंटू 2 -4 मायनस मायनस प्लस 4 5 + 4 9. ओके, देन या एलिमेंट साठी हा काय होऊन जाईल, हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप होऊन जाईल. 3 इंटू 1 3, देन मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. 2 इंटू 1 2 -2, म्हणजे हा काय मिळतो आपल्याला 1 मिळतो. मग आता काय करायचं आहे, मायनस झाल्यानंतर आपल्याला याचे कोफॅक्टर फाइंड करायचे. यांचा पॉवर बघायचा काय आहे, तर इथे ही जी ऑर्डर असते तो ऑर्डरच फॉर्म्युल्यानुसार वरती पॉवर होतो. म्हणजे मग पहिल्यांदा आपण हे चेक करतो, 1 + 1 2, म्हणजे इव्हन आहे. इव्हन जर असेल तर हा ऍज इट इज राहतो. ठीक आहे, ऑड असेल तर फक्त त्याचं साईन चेंज होतं. 1 + 2 3, म्हणजे ऑड आहे. 12 आहे तर हा -12 होऊन जाईल. इथे 1 + 3 4, म्हणजे हा ऍज इट इज 6 राहील. इथे 2 + 1 3, मग हा -1 होऊन जाईल. इथे 2 + 2 4, मग हा ऍज इट इज 3 राहील. इथे 2 + 3 5, मग हा 2 होऊन जाईल. ओके, इथे 3 + 1 4, मग हा -11 ऍज इट इज राहील. इथे 3 + 2 5, मग हा -9 होऊन जाईल. इथे 3 + 3 6, मग हा ऍज इट इज 1 मिळेल आपल्याला. हे काय झालेलं आहे, तर मायनर आणि को फॅक्टर मिळालेले आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ओके, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर पहिल्यांदा को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्स काय मिळणार आहे आपल्याला, -3 -12 6 -1 3 2 -11 -9 आणि 1. ओके, आता हे मिळालं आपल्याला को फॅक्टर मॅट्रिक्स. आता काय करायचं, आपल्याला ऍडजॉइंट फाइंड करायचं. ऍडजॉइंट फाइंड करण्यासाठी आपण काय घेतो, तर याचा ट्रान्सपोज घेतो. हा adjoint of A equals to transpose of cofactor matrix. मग काय होऊन जाईल बघा, हा जो रो आहे याला कॉलम मध्ये कन्वर्ट करायचा. -3 -12 6 -1 3 2 -11 -9 1. ओके, हे काय आहे, तर ऍडजॉइंट. पहिल्यांदा मायनर्स काढले, देन कोफॅक्टर्स काढले, देन कोफॅक्टर मॅट्रिक्स काढला आणि याचा ट्रान्सपोज घेतला, तर आपल्याला मिळतो ऍडजॉइंट ऑफ ए. आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय काढायला सांगितलं होतं, तर ऍडजॉइंट काढायला सांगितलं होतं. अगदी इझी आहे, पण ह्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या. पहिल्यांदा मायनर, देन कोफॅक्टर मॅट्रिक्स अँड देन ऍडजॉइंट. ओके, कॉपी करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, तर एक मॅट्रिक्स दिलेला आहे, ए इक्वल्स टू व्हेरीफाय दॅट ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल्स टू मॉड ऑफ ए इंटू आय. ओके, आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे.
आता यामध्ये ए दिलेला आहे, आपल्याला फाइंड काय करावं लागणार आहे, तर ऍडजॉइंट ऑफ ए, इथे पण ऍडजॉइंट ऑफ ए लागणार आहे, मॉड ऑफ ए इंटू आय. आता आपल्याकडे ए आहे, आय आपल्याला माहित आहे. आय म्हणजे काय, तर आयडेंटिटी मॅट्रिक्स, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये हे आपण घेतलेला आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटन वरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, तोही व्हिडिओ बघून घ्या, ज्यामध्ये सगळे मॅट्रिक्स कव्हर केलेले आहे. आपण टाइप्स ऑफ मॅट्रिक्स सगळे त्यामध्ये कव्हर झालेले आहे. किती टाइपचे मॅट्रिक्स असतात, कसे ओळखायचे ते, ओके, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहे. अगेन इथे आपल्याला मॉड ऑफ ए इंटू आय किंवा इथे ऍडजॉइंट ऑफ ए इंटू आय, इथे पण ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस हे पण आपण त्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेलं आहे, घेतलेलं आहे. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं होतं, मल्टिप्लिकेशन करताना काय बघावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये झालेल्या आहेत. तर तो व्हिडिओ निश्चित जाऊन बघा. ओके, पहिल्यांदा आपण आता इथे काय करूया, तर मॉड ऑफ ए फाइंड करूया. पहिल्यांदा याला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करूया. 1 -1 2 3 0 -2 1 0 3. डिटर्मिनंट मध्ये का कन्वर्ट करावं लागतं, कारण मॅट्रिक्सला डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू शकत नाही, सो त्याला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करावं लागतं. देन त्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करावी लागते. आता याची जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर काय करावं लागतं, पहिल्यांदा आपण 1 घेतो. 1 घेतल्यानंतर हा टोटल कॉलम आणि रो स्किप करतो, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. 3 इंटू 0 हा 0 होऊन जाईल. ओके, हा पण अगेन -0. मग इथे काय घेतो, पहिल्यांदा प्लस, दुसरा मायनस असतो, मायनस मायनस हा प्लस होऊन जाईल. हा 1 घेतला, मग हा कॉलम आणि रो स्किप करतो. 3 इंटू 3 9, आणि इथे 1 इंटू 2 हा -2 आणि हा मायनस म्हणजे हा +2 झाला. ओके, इथे अगेन -2 इथे प्लस. ओके, पहिल्यांदा हा प्लस असतो, हा मायनस आणि हा प्लस. ठीक आहे, इथे 2, मग हा पूर्ण कॉलम आणि हा रो स्किप होऊन जाईल. मग हा काय होऊन जाईल, 0 -0. ओके, याला सॉल्व्ह करा. काय मिळतं आपल्याला, हे सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळतं आपल्याला, तर हा 0 होऊन जाईल. 0 इंटू एनिथिंग इज 0, प्लस 1 9 प्लस 2 11, म्हणजे हा 11, प्लस अगेन हा 0, म्हणजे मॉड ऑफ ए इक्वल्स टू काय मिळालेला आहे आपल्याला, 11 मिळालेलं आहे. मॉडची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. मग आता काय करायचं, आपल्याला ऍडजॉइंट फाइंड करायचं. ऍडजॉइंट जर फाइंड करायचं असेल तर काय करावं लागते, पहिल्यांदा मायनर, देन कोफॅक्टर मॅट्रिक्स, अँड देन ऍडजॉइंट. मग आता आपण काय करूया, तर मायनर्स काढूया. मायनर्स साठी M11 पहिले मायनर. ओके, M11 12 13, M21 M22 M23 M31 M32 देन M33. ओके, हे मायनर्स फाइंड करून घ्यायचे आपल्याला, आणि मायनर्स फाइंड झाल्यानंतर आपल्याला को फॅक्टर फाइंड करायचे आहे. ओके, आता M11 चा मायनर म्हणजे हा 1 चा मायनर काढतो. 1 चा मायनर काढताना काय करतो, हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करतो आपण, या दोघांचे मल्टिप्लिकेशन करतो. ओके, या चार जे एलिमेंट्स असतात त्यांना क्रॉस मल्टिप्लाय करतो. हा 0 इंटू 0. ओके, हा 3 इंटू 0 0 मायनस 2 इंटू 0 0 विच इज 0. M11 काय मिळालेलं आपल्याला, 0. M12 -1 साठी हा कॉलम आणि रो स्किप करतो. 3 इंटू 3 9, मायनस 2 इंटू -2 -2 म्हणजे हा +2 झाला, हा 11 मिळाला आपल्याला. M13 हा कॉलम आणि रो स्किप करा, मग काय होऊन जाईल, तर 0 इंटू 3, हा 0 इंटू 3 0 झाला, मायनस 1 इंटू 0 अगेन हा 0 झाला, इक्वल्स टू 0 मिळाला. M21, ओके, हा 21 साठी आपण फाइंड करतोय. मग हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करा, मग काय होऊन जातं बघा, 3 इंटू -1 -3 मायनस. ओके, हा 3 इंटू -1 -3, 0 इंटू 2 हा 0, मग -3 मिळाला आपल्याला. M22 0 साठी फाइंड करतोय, हा पूर्ण रो आणि हा कॉलम स्किप करा. 3 इंटू 1 3, ओके, 1 इंटू 2
-2, 3 - 2 1. ओके, देन आता 2 3 साठी म्हणजे -2 साठी फाइंड करतोय. हा पूर्ण कॉलम आणि हा रो स्किप करा. 0 × 1 0, देन 1 × -1 मायनस मायनस प्लस 1. हा आपल्याला काय मिळालेला आहे तर 1 मिळालेला आहे. मग 3 1 साठी म्हणजे हा 1 साठी हा कॉलम आणि हा रो स्किप करा. मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. 2 × 1 2 मायनस 0 × 2 0. मग हे काय मिळतं आपल्याला तर 2 मिळालेलं आहे. मग 0 साठी कॉलम आणि रो स्किप करा. -2 × 1 -2, ठीक आहे. देन 3 × 2 6, -6 -2 -6 -8 मिळालेला आहे आपल्याला. ओके, देन 3 साठी हा कॉलम आणि रो स्किप करा. 0 × 1 0, ठीक आहे. मग 3 × -1 -3, इथला मायनस प्लस 3 म्हणजे हा काय मिळालेला आहे आपल्याला 3 मिळालेला आहे. मग हे काय मिळाले आपल्याला तर सगळे मायनर्स या ठिकाणी मिळालेले आहेत. आता काय फाइंड करायचं आपल्याला तर कोफॅक्टर A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ओके, आता इथे मायनर्स 0 मिळालेला आहे तर हा कोफॅक्टर काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. इथे 11 मिळालेला आहे. 2 + 1 3 होतो म्हणून हा -11 होऊन जाईल. इथे 4 इव्हन पॉवर आहे तर हा ॲज इट इज 0 राहील. इथे पॉवर ऑड आहे तर हा 3 होऊन जाईल. इथे सेम पॉवर आहे तर मग हा 1 राहील. इथे पॉवर चेंज होतो तर हा -1 होऊन जाईल. इथे 3 + 1 4 होतो तर हा इव्हन आहे ॲज इट इज राहील 2. इथे 3 + 2 5 होतो तर हा पॉवर चेंज होऊन जाईल 8. ओके, 3 + 3 6 होतो तर हा ॲज इट इज राहील हा 3. मग आता आपल्याला काय मिळालेलं आहे मायनर्स आणि कोफॅक्टर मिळालेले आहे. ओके, काय करायचं आहे मग आता मायनर्स आणि कोफॅक्टर झाल्यानंतर कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स ज्याला आपण ए ने डिनोट करतो. ऑर्डर 3/3 आहे. ओके, मग ह्या जे काही कोफॅक्टर आलेले आहे त्यांचा मॅट्रिक्स तयार करायचा आपल्याला. 0 -11 0, देन 3 1 -1, देन 2 8 3 2 8 3. आता याचा ऍडजॉइंट घ्यायचा आहे. ऍडजॉइंट म्हणजे काय ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे हा काय होऊन जाईल याचा ट्रान्सपोज घेतो. मग काय मिळेल आपल्याला बघा तर या ठिकाणी ऍडजॉइंट मिळणार आहे आपल्याला. याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय रोला आपल्याला कॉलम मध्ये लिहायचं. मग 0 -11 0 3 1 -1 2 8 and 3. ओके, हा काय आहे ऍडजॉइंट ऑफ ए. आतापर्यंत काय केलेलं आहे आपण तर फक्त ऍडजॉइंट फाइंड केला. ओके, काय केलेलं आहे आपण तर ऍडजॉइंट फाइंड केलेला आहे. कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय लागणार होतं ए आहे आपल्याकडे, आय आपल्याला माहित आहे, मॉड ए आपण इथे फाइंड केलेला आहे, 11 व्हॅल्यू आलेली आहे. फक्त मग ऍडजॉइंट राहिला होता, ऍडजॉइंट फाइंड केला. आता ऍडजॉइंट फाइंड केल्यानंतर आता काय करणार आहे आपण तर पहिल्यांदा आता हे तिन्ही स्टेप्स वेगवेगळ्या सॉल्व्ह करणार आहे आणि देन व्हेरीफाय करणार आहे ते इक्वल येतं का. ओके, मग पहिल्यांदा काय करतोय आपण ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, ए ऑलरेडी आहे क्वेश्चन आपल्याला दिलेला आणि ऍडजॉइंट ऑफ ए या दोघांची काय करणार आहे आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करणार आहे. मग काय होऊन जाईल बघा इथे वरती लिहितो मी बघा ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, ए काय दिलेला आहे तर 1 -1 2 3 0 -2 1 0 3.
ओके, याची मल्टिप्लिकेशन कशासोबत करतोय आपण, तर ऍडजॉइंट ऑफ ए जो आता आपण सॉल्व्ह केलेला आहे 0 3 2 -11 1 8 0 -1 3. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता मल्टिप्लिकेशन करण्यासाठी काय करावं लागतं, तर या दोघांची पहिले ऑर्डर चेक करतो आपण. 3/3 आहे, 3/3 आहे. ओके, फर्स्ट मॅट्रिक्सचा सेकंड म्हणजे 3, सेकंड मॅट्रिक्सचा फर्स्ट म्हणजे इथे पण 3. हे दोन जर इक्वल असेल तर फक्त आपण यांची मल्टिप्लिकेशन करू शकतो, अदरवाइज मल्टिप्लिकेशन होणार नाही. मग हे दोन्ही इक्वल आहे. येणारं आन्सर काय असतं, तर फर्स्ट मॅट्रिक्सचा फर्स्ट आणि सेकंड मॅट्रिक्सचा सेकंड हे येणाऱ्या आन्सरची ऑर्डर असते. मग इथे आन्सर पर काय येणार आहे, तर 3/3 मध्ये येणार आहे. ओके, मग आता सॉल्व्ह कसं करतो आपण, तर इकडे फर्स्ट रो इकडे फर्स्ट कॉलम असं मल्टिप्लाय करत जातो आपण. मग इथे काय होऊन जाईल बघा, 1 इंटू 0 0. ओके, आणि या सगळ्यांची आपण ऍडिशन करतो. 1 इंटू 0 0 झाला. मग 1 इंटू -1 इंटू -11 म्हणजे हा काय होऊन जाईल, तर +11. 2 इंटू 0 +0 झाला. देन सेकंड रो फर्स्ट कॉलम, first row first column, again first row second column, first row third column, second row first column, second row second column, second row third column. आता फर्स्ट रो नी फर्स्ट कॉलमला झाला. आता फर्स्ट रो नी काय करतोय आपण, फर्स्ट रो नी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करतो. म्हणजे हा काय होऊन जाईल, 1 इंटू 3 1 इंटू 3 3 झालेला आहे. देन -1 इंटू 1 -1 इंटू 1 हा काय होऊन जाईल, -1. ओके, देन 2 इंटू -1 हा -2 मिळालेला आपल्याला. देन फर्स्ट रो थर्ड कॉलम, 1 इंटू 2 2, -1 इंटू 8 -8. ओके, and then 2 इंटू 3 +6. ओके, आता हा फर्स्ट रोनी फर्स्ट सेकंड थर्ड कॉलमला आपण मल्टिप्लाय केलेला आहे. आता सेकंड रोनी फर्स्ट सेकंड थर्ड कॉलमला 3 इंटू 0 हा 0 होऊन जाईल. 3 इंटू 0 0 झाला. 0 इंटू -1 अगेन हा 0 झाला. ओके, -2 इंटू 0 अगेन हा 0 झाला. ओके, आता बघा 3 इंटू 3 9. आता सेकंड रोनी सेकंड कॉलमला करतो. 3 इंटू 3 9, 0 इंटू 1 0, -2 इंटू -1 मायनस मायनस या ठिकाणी काय होऊन जातील, प्लस, तर हा काय होऊन जाईल 2. ओके, आता थर्ड कॉलमला 3 इंटू 2 6, 0 इंटू 8 0, -2 इंटू -3 -6. ओके, आता हा सेकंड रोनी फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलेला आहे. आता आपण थर्ड रोनी फर्स्ट सेकंड आणि थर्ड तीन कॉलमला मल्टिप्लाय करतो. 1 इंटू 0 हा 0 होऊन जाईल. 0 इंटू 11 0 होऊन जाईल. 3 इंटू 0 हा पण 0 होऊन जाईल. अगेन 1 इंटू 3 हा 3 होऊन जाईल. 0 इंटू 1 हा 0 होऊन जाईल. अगेन 3 इंटू -1 हा -3 होऊन जाईल. 1 इंटू 2 हा 2 होऊन जाईल. ओके, 0 इंटू 8 1 इंटू 2 2 मिळाला आपल्याला. 0 इंटू 8 हा 0 होऊन जाईल. ओके, प्लस 3 इंटू 3 या ठिकाणी 9 मिळाला आपल्याला. ओके, मग आता काय करणार आहे आपण, तर यांचं कॅल्क्युलेशन काय मिळेल मग आपल्याला, तर a इंटू ऍडजॉइंट ऑफ a इक्वल्स टू या ठिकाणी 0 प्लस 11 प्लस 0 म्हणजे हा 11 मिळालेला आहे. इथे बघा -3 प्लस 3 हा 0 झालेला आहे. इथे बघा +2 +6 आहे आणि -8 म्हणजे 8 - 8 हाही 0 झाला. इथे 0 प्लस 0 प्लस हा 0 झाला.
9 प्लस 2 11, या ठिकाणी प्लस 6 मायनस 6 0 झाला, इथे 0 प्लस 0 प्लस हाही 0 झाला, इथे 3 मायनस 3 हाही 0 झाला, इथे 2 प्लस 9 हा 11 झालेला आहे. ओके, आपल्याला मिळालेला आहे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता फाइंड काय करायचं आपल्याला, तर ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए. ओके, मग इथे फाइंड करणार आहे आपण ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए. पहिल्यांदा ऍडजॉइंट घ्यायचा आहे आणि देन ए. मग हे काय होऊन जाईल बघा. ठीक आहे, इथे 0 3 2 minus 11 1 8 again 0 minus 1 3. ओके, इंटू ए. ए काय आहे या ठिकाणी दिलेला आहे बघा, 1 minus 1 2 3 0 minus 2 आणि 1 0 3. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे आपण. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल, तर सेम हाच रूल मल्टिप्लिकेशनचा यूज करायचा इथे. ओके, मग बघा फर्स्ट रोनी या तिन्ही कॉलमला आपण मल्टिप्लाय करतो. हा काय होऊन जातो 0 प्लस 9 प्लस 2 अगेन 0 प्लस 0 प्लस 0. ओके, अगेन 0 minus 6 plus 6. सेकंड रो. आता हा सेकंड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम. minus 11 into 1 minus 11 again 1 into plus 3 plus 8 11 plus 0 plus 0. इथे हा minus 11 आहे, minus 11 into 2 minus 22 minus 2 आणि इथे हा 8 plus 3 plus 24. ओके, देन इथे आता थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. हा 0 या ठिकाणी minus 3 plus 3, या ठिकाणी 0 plus 0 plus 0. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा हा 0 मायनस मायनस प्लस 2 आणि प्लस 9. ठीक आहे, याला सॉल्व करा, काय मिळतं, तर हे होऊन जाईल आपला ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल्स टू, हा काय होऊन जाईल 9 प्लस 2 11 0 आपण 0, 8 प्लस 3 11 मायनस 11 हा पण 0, हा इथे 11 येईल, मायनस 22 मायनस 2 मायनस 24 प्लस 24 हा 0 झाला. या ठिकाणी 0 मायनस 3 प्लस 3 मायनस 3 प्लस 3 हा 0 झाला. अगेन हा ही 0 आणि हा 9 प्लस 2 11. ओके, आता बघा आपण काय मिळालेलं आपल्याला, तर ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए. ओके, हे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड केलं आपण आणि या ठिकाणी ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए पण फाइंड केलेलं. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर इथे फाइंड करतो बघा मी, मॉड ऑफ ए इंटू आय. ओके, मॉड ऑफ ए काय दिलेला आहे इथे, तर इथे डायरेक्ट लिहूया 11 इंटू
आय काय असतो तर 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. आता या 11 ने जर याला मल्टिप्लाय केलं आपण 11 ने जर का याला मल्टिप्लाय केलं तर काय मिळतं आपल्याला मॉड ऑफ ए इंटू आय इक्वल्स टू काय होऊन जाईल तर 11 0 0 0 11 0 0 0 11. ठीक आहे. मग आता चेक करा तिन्ही टर्म सेम आहे का. ओके, या तिन्ही टर्म सेम आहे का. मग इथे लिहूया आपण व्हेरीफाईड दॅट. बघा हे काय आहे तर ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू 11 0 0 0 11 0 0 0 11. ओके, देन इथे पण बघा 11 0 0 0 11 0 0 0 11. हे दोन्ही काय आहेत तर सेम आहे. मग इथे ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल्स टू आता ही मॉड ऑफ ए इंटू आय हे पण सेम आहे. मग इथे लिहितो आपण मॉड ऑफ ए इंटू आय. ओके, ह्या तिन्ही टर्म काय आलेले आहेत तर इक्वल आलेले आहे. अशा टाईपचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात बऱ्याच वेळेस. काय करायचं आहे आपल्याला तर व्हेरीफाय करायला सांगितल्यानंतर ज्या टर्म्स आपल्याला लागणार आहेत यामध्ये ओके त्या टर्म्स पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायच्या. म्हणजे ए होता आपल्याकडे, देन मॉड लागत होता आपल्याला मॉड म्हणून आपण इथे मॉड फाइंड करून घेतलेला आहे. देन आपल्याला ऍडजॉइंट लागत होता, मग मायनर्स कोफॅक्टर्स काढून आपण या ठिकाणी ऍडजॉइंट फाइंड केलेला आहे. ओके, देन या तिन्ही टर्म मध्ये ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए सांगितलं होतं, मग त्याचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं आपण. देन ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए सांगितलं होतं, मग ते मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे. आणि फायनली मॉड ऑफ ए इंटू आय, देन आपण ते पण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे. आणि फायनली आपल्याला आन्सर मिळालेला आहे की ह्या तीनही टर्म काय आहेत तर इक्वल दिलेला आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा कॉपी करून घ्या. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. आज आपण एक्झरसाइज 2.2 मध्ये मॅट्रिसेस मधली एक्झरसाइज 2.2 मधले 4 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहे. यामध्ये अजून 2 क्वेश्चन राहिलेले आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. काही क्युरीज असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आपला इन्स्टा आयडी असेल, त्यानंतर फेसबुक पेजची लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्या लिंक्स दिलेल्या आहेत. तिथे पण तुम्ही मला काही तुमच्या क्युरीज असतील तर विचारू शकता. मित्रांनो या डिस्क्रिप्शन मध्ये आपले जे काही बाकी चॅप्टर्स झालेले आहेत त्याच्या पण लिंक दिलेल्या आहेत. तिथे पण जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. सोबत मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या मित्रांना आपल्या चॅनल बद्दल सांगा. नवीन मित्रांना आपल्या चॅनलशी जोडा. तुम्हाला जर का या चॅनलच्या माध्यमातून चांगलं शिकायला मिळत असेल तर निश्चितपणाने ते आपल्या मित्रांना पण सांगा. हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल करा. आपल्या ग्रुप्सवरती, फ्रेंड्स सर्कलचे ग्रुप असतील, कॉलेजचा ग्रुप असेल तर त्यावरती हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. थँक्यू.